बघा मित्रांनो, तो गणित काय विचारलेला आहे, DEEF बराबर 3445 FGCB बराबर प्रश्नार्थ चिन्ह. मी तुम्हाला पहिले पण गणितामध्ये सांगितलेलं आहे की जे अल्फाबेट असतात सर्व अल्फाबेट टोटल 26 आहेत बराबर. ते क्रमांक त्यांचे पाठ पण आपल्याला असणं गरजेचं आहे मित्रांनो. ते कंपल्सरी पाठ असणं गरजेचं आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये, पोलीस भरतीमध्ये, सरळ सेवामध्ये असे प्रश्न उतरतात मित्रांनो. बघा आता एकदम आपण सोप्या ट्रिकने इथे सोडवणार आहे प्रश्न बराबर. आता पहिले सर्वात प्रथम हे सोडवणार, त्याच्यानंतर हे सोडवणार आहे. बघा आता डी हा किती क्रमांकावर येतो मित्रांनो? डी हा येतो किती? 4 क्रमांकावर बराबर. ई हा किती क्रमांकावर येतो? ई हा येतो 5 क्रमांकावर बराबर. हे दोन्ही ई 5 क्रमांकावर येतात. एफ हा किती क्रमांकावर येतो? एफ हा येतो 6 क्रमांकावर. तर मांडणी कशी असायला पाहिजे होती? 45 56. पण इथे काय दिलेलं आहे? 34 45. काय दिलेलं आहे? 34 45. पण इथे मांडणी कशी दिलेली आपण बघा, हे जे क्रमांकाने अंक येतात आपण त्या क्रमांकाने अंक घेतलेले आहेत 45 56. पण त्यांनी काय केलेले इथं 34 45. म्हणजे काय केलं त्यांनी? याच्यामध्ये 1 वजा केलेला आहे बघा. आता डी 4 नंबरला येतो ना, 1 वजा जर केला तर किती राहतील? 3. 5 नंबरचा ई जर येत असेल 1 वजा जर किती केलं तर किती राहतील? 4. अजून ई 5 नंबर म्हणजे 4 बराबर. आणि एफ 6 नंबर म्हणजे किती राहणार? 5. तर किती घेतलं त्यांनी? 34 45. किती घेतलं? 34 45. हे बघा 34 45. आता जी समोरची संख्या आहे मित्रांनो, समोरची जी संख्या दिलेली आहे ती समोरची संख्या पण येणं तशीच गरजेची आहे. तिच्यामधूनच एक आपल्याला मायनस करणं गरजेचं, तेच आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो बरोबर. तर बघा आता समोर जी दिलेली आहे संख्या, समोरची संख्या कोणती दिलेली आहे? FGCB बराबर. आता हा एफ किती क्रमांकावर येतो मित्रांनो? 6. किती क्रमांकावर येतो? 6. त्याच्यानंतर काय? जी बराबर. जी हा किती क्रमांकावर येतो? 7. किती क्रमांकावर येतो? 7. त्याच्यानंतर काय मित्रांनो? सी. आणि त्याच्यानंतर आहे बी बराबर. आता तुम्हाला मी पहिले सांगितलेलं हे आपल्याला बघितल्या आपल्याला सरळ दिसलं पाहिजे की किती क्रमांकावर येतो. सी किती क्रमांकावर येतो? 3 नंबर बराबर. बी हा किती क्रमांकावर येतो? 2 नंबर. हे अल्फाबेट आपल्याला मुखपाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो. आता याच्यातून आपण एक मायनस जर केला बघा, या एफ चा 6 मधून 1 जर आपण मायनस केला तर किती राहतील? 5. इथं जी 7 नंबरला येतो याच्यामधून 1 जर मायनस केला किती राहतील? 6. सी 3 नंबरला येतो 1 जर मायनस केला तर किती राहतील? 2. बी 2 नंबरला येतो 1 जर मायनस केला तर किती राहणार? 1. तर समोरची संख्या कशी असणार आपली? 56 21. 5 6 2 1 किती असणार? 56 21. किती? 56 21 बराबर. ऑप्शन मध्ये बघा 56 21 कुठे आहे?